हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि सकाळी 6 वाजता इथं माझं आज रुटीन स्टार्ट झालेलं आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. तर आजचं आजच्या पूर्ण दिवसाचं पूर्ण रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रोज थोडंसं वेगळं असतं, पण आज सॅटर्डे आहे, श्राव्याला सुट्टी असते. त्यामुळे थोडंसं निवांत आहे. तिची स्कूल असली असते तर तिची तयारी वगैरे, त्यामुळे मॉर्निंगला एवढं काय रुटीन ब्लॉग बनवायला नाही मिळत. तर म्हटलं आज सुट्टी आहे तिला तर बनवावं. तर इथं रात्री मी सगळं क्लीन करून ठेवलेलं किचन ओटा, तरीसुद्धा परत एकदा मी पुसून घेतलं. आणि थंडीमध्ये ना दही जमून यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी इथं छान दही विरजण लावलं रात्री आणि खाली पण एक नॅपकिन टाकला, वरून पण एक नॅपकिन टाकून पातेल्यांनी छान त्याला कवर करून ठेवलं. तर पाहू शकता मस्त घट्ट असे दही इथं तयार आहे. तर परत असं झाकून ठेवते. तर आता स्वयंपाक करायचा, मिस्टरांसाठी डबा बनवायचा आहे मला. तर त्यासाठी आधी मी पीठ मळून ठेवते आणि त्यानंतर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. तर स्वयंपाकाला सुरुवात करायची आधी सर्वात आधी जर पीठ मळून ठेवलं ना तर मस्त छान चपात्या होतात. भाजी वगैरे होईपर्यंत छान पीठ मुरतं आणि छान मऊ चपात्या होतात, फुगतात पण. तर काही जणांना पीठ जे आहे ते रात्रीच मळून फ्रीजमध्ये ठेवतात, ज्यांना सकाळी डबा लवकर द्यायचा असतो किंवा ऑफिसला जाणारे असतात त्या बायका वगैरे. तर तसं न करता फक्त 5च मिनटं लागतात पीठ मळण्यासाठी. तर सर्वात आधी जर पीठ मळायला घेतलं आणि त्यानंतर भाजी वगैरे बनवलं तर तोपर्यंत पीठ पण छान मुरतं आणि चपात्या देखील छान होतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या एवढ्या काही चांगल्या होत नाहीत, उलट ते काळवंडल्यासारखे दिसतात. तर माझ्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे चपाती कशी बनवायची, पूर्ण पीठ मळण्यापासून दळून आणण्यापासून ते पूर्ण चपाती करेपर्यंत. आणि ती चपाती दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा एकदम आहे तशीच मऊ राहते. तर ते कशी मी बनवते त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर तो व्हिडिओ पाहून एका ताईंनी मला सांगितलं की त्यांनी माझ्या पद्धतीने चपात्या केल्या, तर त्यांच्या चपात्या एकदम मऊ झाल्या, फुलल्या देखील. तर मला देखील त्यांचा कमेंट वाचून खूप आनंद झाला. आणि त्या व्हिडिओच्या खाली बरेच जण मला विचारले की ताई तुम्ही गहू कोणता वापरता. तर शक्यतो आमच्या गावाकडचे गहू असतात आणि जर विकत घ्यायचं झालं तर मी MP शुअर आणि लोकवन गहू वापरते, दोन्ही मिक्स करून. आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्याचं आय बटनमध्ये वरती लिंक मी देते आणि व्हिडिओच्या एंडिंगला पण मी ते तुम्हाला सजेस्ट करते. तर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथं आता मी कारल्याची भाजी बनवायला घेतलेली आहे. पीठ मळून ठेवलं मी. तर इथं कारले धुवून घेतले मी आणि त्यानंतर आता इथं कापून त्याच्यातले बिया काढून घेते. आणि त्यानंतर कारलं चिरून ते मी एका पातेल्यात आता शिजवायला ठेवणार आहे. तर काही जण काय करतात, मीठ वगैरे लावून त्याच्यातलं पाणी वगैरे असं पिळून काढतात, पण मी तसं काही करत नाही. तर पाण्यामध्ये शिजवून घेते आणि पाण्यासकटच ती भाजी बनवते, त्याच्यातलं पाणी पण काढत नाही, तरीसुद्धा भाजी कडू वगैरे काही होत नाही. तर जास्त कडू कारलं असेल तर तुम्ही तसं करू शकता, पण माझ्या हातनं एवढं काय कारलं जे आहे ते कडू होत नाही. तर इथं कांदा कापायला मी घेतला. तर नवीन कांदा होता ना, त्यामुळे मला चाकूने तो कापताच आला नाही. त्याचे लेअर लेअर येत होते मध्ये, त्यामुळे कांदा घसरत होता. त्यामुळे मी चॉपरमध्ये कांदा चिरून घेतला इथं. तर आता भाजी फोडणीला टाकते. तर कधी पण हे अशा भाज्या असतात ना, घेवडा, कारलं किंवा बीन्स वगैरे ह्या भाज्या शिजायला वेळ लागतात थोड्या, त्यामुळे मी त्या आधी चिरून शिजायला टाकते. भोपळा वगैरे अशा ज्या भाज्या असतात ना त्या वेळ कमी असेल तर. तर त्यानंतर मग फोडणीला टाकते भाजी, म्हणजे भाज्या पण लवकर होतात. आता इथं मी कारल्याची भाजीची जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांद्याची फोडणी टाकली. तर कांदा वगैरे चिरून घेईपर्यंत इथं कारलं जे आहे ते ऑलमोस्ट शिजत आलं होतं. तेलामध्ये हा कांदा आता परतून घेते आणि त्यानंतर ह्याच्यात तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, थोडंसं गूळ किंवा साखर घालते. मसाल्याचा डबा घासायचा होता म्हणून मी त्याच्यात मसाले भरलेच नव्हते, त्यामुळे डायरेक्ट डब्यातून इथं मी काळा मसाला घालत आहे भाजीला. तर छान असं हे परतून घेते आणि आता कारलं जे आहे ते ह्याच्यात ओतते. तर त्याच्यातलं पाणी वगैरे मी काढत नाही आहे, त्या पाण्यासकटच मी भाजी बनवते. तर कधीच माझ्या हातचं कारलं कडू झालेलं नाही आहे आजपर्यंत तरी. माझ्या दोन्ही पोरीसुद्धा माझ्या हातची बनवलेली कारल्याची भाजी आवडीने खातात, कडू वगैरे काहीच लागत नाही त्या दोघींनासुद्धा. तर भाजी शिजायला ठेवून दिली. तर आता ह्या साईडला मी आता चहा ठेवते. तर मिस्टरांची अंघोळ वगैरे चाललेली आहे, तोपर्यंत इथं चहा ठेवलेला आहे मी. तर पीठ मुरतंय तर चहा ओतून देते त्यांना आणि मग चपात्या बनवायला घेते. तर ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं आहे. तर अजून थोडं छान शिजवून घेते भाजी एकजीव होईपर्यंत.
तर मस्त असा गरमागरम चहा देते त्यांना. थंडीत तर पाहिजे असतो सकाळी चहा. तर सगळ्यांसाठी मी एकदमच ठेवला इथं. तर अनन्या, श्राव्या देखील उठल्यावर ना थोडंसं चहा मागतात दुधासोबत. तर सगळ्यांसाठीच मी एकदम ठेवून दिलेला आहे. तर मी काय अजून चहा वगैरे घेतलेला नाही आहे. मी नंतर घेते चहा. तर बारीक गॅसवरती मी ह्या साईडला भाजी ठेवून दिली आणि इथं पीठ थोडंसं तेल लावून मी तिंबून घेते आणि मग चपात्या करून घेते. तर चपात्या पण मिस्टरांच्या डब्यासाठी जेवढ्या लागतात तेवढ्याच मी आता करणार आहे. नंतर बाकीच्या आम्ही जेव्हा जेवतो ना त्यावेळेस मी करत असते नेहमीच. तर इथं भाजी तसंच मी परतून घेते करपेल वगैरे म्हणून. तर शिजले का नाही व्यवस्थित ते चेक करत होते. तर भाजी छान शिजलेली होती. गॅस बंद करून टाकला. तर आता इथं मी पटापट अशा चपात्या बनवून घेते आणि मिस्टरांचा डबा भरून देते. त्यांचा पण आवरलेला आहे आता. तर मिस्टरांच्या डब्यामध्ये आज कारल्याची भाजी, चपाती, थोडासा फरसाण, दही आणि थोडंसं दह्यामध्ये शेंगदाण्याची चटणी घालून मी देते. तर मस्त लागतं शेंगदाण्याच्या चटणीसोबत दही. तर दोन्ही एकत्रच मी मिक्स करून देते. मिस्टरांचा डब्बा पॅक करून दिला. त्यांची पण सगळी तयारी झालेली होती. तर आता ते निघाले. तर त्यांनी गेले की आता लगेचच माझं आवरून मी आता वॉकिंगला जाते. तर अनन्या, श्राव्या दोघीही झोपलेल्या होत्या. तर किचन ओट्यावरचं पण आवरलं आणि मी पण चेंज केले आणि आता स्टोल बांधून मी चालले. कारण बाहेर थंडी पण खूप आहे आणि डस्ट पण असतं रोडला. त्यामुळे स्टोल बांधते मी आणि स्वेटर अजून माझा माळ्यावरती आहे. तो काढायचा अजून मुहूर्त आलेला नाही आहे. कारण तो खूप आतल्या साईडला आहे आणि मिस्टरांना सांगते मी काढून द्या, काढून द्या. त्यांना काही वेळ मिळेना झाले ते काढून द्यायला. तर आता अशीच मी वॉकिंगला जाऊन येते. तर पाहू शकता मस्त फ्रेश असं वातावरण आहे बाहेरचं आणि मस्त कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे. तर साधारण आता 7:15 ते 7:30च्या दरम्यान इथं टायमिंग आहे. हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर तोपर्यंत कोवळं ऊन पडलेलं होतं आणि इथं आतल्या साईडच्या मी रोडला चाललेले आहे. त्यामुळे गाड्या एवढ्या काही दिसत नाही आहेत. पण मेन रोडला खूप गाड्या असतात. तर बरोबर 8ला 5 मिनटं कमी असताना मी घरी परत आले. कारण बरोबर 8ला किंवा 8च्या नंतर 8च्या दरम्यान दूधवाला येतो. तोपर्यंत मला परत यावंच लागतं. तर मी चहा वगैरे घेतला नव्हता अजून सकाळपासून. तर आल्या आल्या मी फ्रेश झाले आणि त्यानंतर इथे मी माझ्यासाठी चहा गरम करून घेतला. अनन्या, श्राव्या दोघी अजून झोपलेल्याच होत्या. तर आता निवांत बसून चहा घेते आणि त्यानंतर अजून दूधवाला यायचा होता. तर दूधवाला येईपर्यंत मी तर बाहेरचं वगैरे झाडून घेते. तर रोज वॉकिंगवरून आल्यानंतर मी श्राव्याला स्कूलमध्ये सोडायचं असतं. त्यामुळे माझं आवरते, तिचं आवरते. मग तिला शाळेला वगैरे सोडते. पण आज थोडंसं निवांत असणार आहे. त्यामुळे मी सगळं आधी आवरून घेते. झाडून पुसून वगैरे घेते आणि त्यानंतर मग आमचं आवरतो. तर तोपर्यंत त्या दोघी देखील उठतील. तर इथं पायपुसणी मी झटकून घेतली चांगली.
आपटून आपटून भिंतीला आणि झाडू मारून घेते. तर जास्त काही कचरा वगैरे नसतो, फक्त पोरी इथं वाळू वगैरे खातात त्यामुळे वाळूचे खडे थोडेसे पडलेले असतात, त्यामुळे रोज झाडून घेते. आणि सडा आठवड्यातून 2-3 वेळा मारत असते, रोज पण नाही मारत. तर हे सगळं काम जे आहे ते मी रोज तिला शाळेत सोडून आल्यानंतर करते, कारण 8 ते 9 1 तास मला माझं आणि तिचं आवरण्यामध्येच जातो आणि ही राहिलेली कामं मला मग 9च्या नंतरच करावी लागतात. तर झाडून झाल्यावर पाण्याचा सडा मारून घेते. आणि रात्री मी भांडी घासलेली नव्हती, तर भांडी पण अजून घासायची आहेत. किचन वटा आवरून घ्यायचं, मग आतलं झाडायचं, फरशी पुसायची, ही सगळी कामं आहेत. आणि त्यानंतरच मग अंघोळ, देवपूजा, परत कपडे, हे सगळं आहेच पुढे रुटीनमध्ये. झाडांना पण पाणी घालते आणि मग येईलच आता थोड्या वेळात दूधवाला. तर थंडी पण होती अजून भरपूर, जवळजवळ 10 वाजेपर्यंत थंडी काही कमी होत नाही. घरामध्ये आणखीन जास्त लागते, बाहेर सूर्यप्रकाश पडलेला असतो, थोडंसं कोवळं ऊन असतं, त्यामुळे एवढी काही जाणवत नाही, पण घराच्या आतमध्ये जाणवते थोडीफार थंडी. आणि एवढ्या ह्या आठवड्यात तर खूप जास्त वाढलेली आहे थंडी. आणि पाणी पण खूप गार होतं, पण परत अनन्या श्राव्या उठले की आत बाहेर खेळत राहतात ना, त्यामुळे सगळीकडे मग परत चिखल चिखल होतं, म्हणून पाणी गार होतं तरीसुद्धा मी इथं पाण्याचा सडा मारून घेतला त्या उठ्यापर्यंत, जेणेकरून सुकेल. तर छान ऊन पण येतं थोडंसं गॅलरीमध्ये बाहेर, तर सुकून जाईल त्या दोघी उठेपर्यंत. आणि थंडीमुळे आजकाल त्या लवकर पण उठना झालेत. तर श्राव्याला पण रोज स्कूल असते आणि म्हणते मस्त आज सुट्टी आहे मला, मी आरामात झोपणार, म्हणून झोपली आहे. तर बघूया आता किती वेळ ती झोपते आणि कधी उठते. आणि जेव्हा तिला सुट्टी असते ना, त्या दिवशी उलट ती खूप लवकर उठून बसत असते. तर आता आज पण मला वाटतं ती लवकरच उठेल. तर जेव्हा स्कूल असते तेव्हा मात्र तिला पांघरून घेऊन घेऊन झोपायचं असतं. तर थोडंसं पाणी आतमध्ये पण आलं होतं, ते पुसलं मी. आणि आता मिस्टरांचं टॉवेल वगैरे अंघोळीचं पडलेलं होतं, ते बाहेर टाकलं. आणि टॉवेल टाकून आत येते तोपर्यंत खाली दूधवाला आला होता. तर त्याचा आवाज तुम्हाला पण आता ऐकू येईल बघा. मी आत येते तेवढ्यात त्याचा खालून मला आवाज आला. तर आता खाली जाऊन मी दूध घेऊन येते आणि मग बाकीचं मग आवरायचंच आहे मला पुढे. काढून पुसून स्वच्छ करून घेतलं. अनन्या श्राव्या दोघी पण उठलेले आहेत, त्यांना दूध वगैरे दिलेलं आहे. आता इथं अंघोळीसाठी पाणी पण गरम होते आणि त्या दोघी उठत आहेत तोपर्यंत मी पूर्ण किचनचं आवरून घेतलं. दूध वगैरे तापवलं, जी भांडी पडली होती ती घासून घेतली. आणि मसाल्याचा डबा पण मी रिकामा करत होते आणि छान असं घासून आता उन्हामध्ये ठेवलेलं आहे सुकायला. तर आता पाणी गरम झालं की झालेलं आहे पाणी गरम. आता आम्ही अंघोळ वगैरे करून घेतो. तर इथं तिघींची अंघोळ झाली, श्राव्याचं तिने स्वतः आवरून घेतलं. तर आता इथं अनन्याचं आवरते मी. आणि त्यानंतर देवपूजा, रांगोळी वगैरे करायची आहे. आणि नाश्त्यामध्ये आज ना, काल मिसळपाव बनवलेला होता ना, तर तोच थोडासा उरलेला आहे. तर तेच आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर देवपूजा झाली, तर आता उंबरठा पूजा, रांगोळी वगैरे करून घेते. अनन्या श्राव्या दोघी गॅलरीत खेळतात, त्यांचे पण टॉवेल वगैरे जे होते ते बाहेर टाकले उन्हामध्ये सुकायला. आणि इथं आता रांगोळी काढते मी, पूजा करून घेते आधी आणि मग रांगोळी काढते. आणि
मग नाश्ता करायचा आहे. तर रांगोळी काढून झाली. तर अशी सिंपल रोजची मी उंबरठ्याची पूजा करून छोटीशी रांगोळी काढत असते. तर मग त्यानंतर नाश्ता केला आणि लगेचच मी इथं कपडे धुवायला बसले. कपडे धुवून टाकले आणि त्यानंतर अनन्या श्राव्यासोबत थोडा टाईमपास झाला आणि कसा वेळ निघून गेला कळलासुद्धा नाही. आणि तेवढ्यात झाली जेवायची वेळ. तर इथं जेवताना चपात्या बनवल्या आमच्यासाठी. तर सकाळी मी फक्त मिस्टरांसाठीच बनवल्या होत्या. तर दही आणि कारल्याची भाजी, चपाती असं आजचं आमचं जेवण आहे. तर हे छोटंसं मटकं आहे ना, तर त्याच्यामध्ये मी थोडं दही लावलं होतं, त्याच्यामध्ये पण डब्यामध्ये पण लावलं होतं. तर ह्याच्यातलं दही दही छान वाटतं शरूला अनुला खायला. वाजलेले आहेत 3:45 आणि आता आम्ही रेडी होऊन चाललेलो आहोत पिक्चर बघायला. तर मिस्टरांची आणि माझी एक कॉमन फ्रेंड आहे, तर तिच्यासोबत त्यांच्या फॅमिलीसोबत आम्ही मूवी बघायला चाललेलो आहोत. इथं आहे श्राव्या आणि अनन्या रेडी झालेले आहेत. तर आम्ही तिघं पोचलो आता सीझन मॉलला. तर सीझन मॉलमध्ये मूवी होता. तर हा प्लॅन अचानकच ठरला. आम्ही जेवून निवांत बसलो होतो आणि फोन आला माझ्या फ्रेंडचा. तर मग आम्ही रेडी होऊन आलो. तर 5 वाजताचं मूवीचा टायमिंग होता. पण पोरी खेळतील, इथं प्ले एरिया पण आहे बाहेर, मॉलच्या बाहेर खेळतील म्हणून आम्ही 3चा टायमिंग ठरवला. पण त्यांना गावावरून त्यांची फॅमिली आली होती ना, त्यांची आई आणि काकू वगैरे, त्यामुळे थोडासा वेळ लागला त्यांना पोचायला. त्यामुळे पोरांना काही खेळायला भेटलंच नाही. तर आता डायरेक्टली आम्ही वरती चाललेलो आहोत. मूवीचा टायमिंग होत आलेला आहे. तर इथं फोटो सेशन वगैरे थोडासा चाललेला होता. मी पण थोडासा व्हिडिओ घेतला. तर बघा कसा असतो मॉलमध्ये झगमगाट. तर आजकाल मॉलमध्ये जायला वगैरे एवढं काही भेटत नाही. अनन्या श्राव्या दोघी व्हायच्या आधी आम्ही जायचो सारखंच महिन्याला एकदा सीझन मॉलमध्ये असंच फिरून येऊन काहीतरी बिग बाजारमधून काहीतरी घेऊन यायचो. तर आजकाल जाणं होत नाही. तर पाहू शकता हा मूवी होता. तर कुठला मूवी आहे आता तुम्हीच कमेंट करून सांगा. मी काही सांगत नाही. खूप दिवस होऊन गेला हा मूवी येऊन, पण आम्ही काही बघितलेला नव्हता. आणि खास ते लोक ही मूवी बघण्यासाठी गावावरून येत होते. तर त्यांच्यासोबत हा मूवी पाहिला. खूप छान असा टाईम स्पेंड झाला त्यांच्या फॅमिलीसोबत. तर त्यानंतर आम्ही आलो मॅगडीमध्ये. तर मॅगडीमध्ये बर्गर, फ्रेंच फ्राईज, रोल्स वगैरे खाल्ले आणि त्यानंतर फोटो सेशन वगैरे झाला. आणि मूवी संपल्यानंतर माझे मिस्टर आणि माझ्या फ्रेंडचे मिस्टर दोघेही आम्हाला जॉईन झाले. मूवी फक्त आम्ही म्हणजे लेडीज लोकांनी पाहिली. तर ते नंतर त्यांचं ड्युटी संपवून मग आम्हाला जॉईन झाले. तर सगळं खाऊन पिऊन फोटो वगैरे काढून आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर त्यांची गाडी होती पार्किंगला. तर काही गाडी येईपर्यंत आम्ही वेट करत तिथं थांबलेलो. तर गाडीने ते त्यांना आता गावाला सोडून येणार आहेत. तर त्यांचं जवळच 1 तासाच्या अंतरावरती गाव आहे. तर तिथं सोडून ते लोक परत येणार आणि आम्ही आता ऑटोनी घरी जातो. तर ख्रिसमसमुळे छान असं इथं डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि हा ब्लॉग जो आहे तो लास्ट सॅटर्डेचा आहे. तर ख्रिसमसला अजून वेळ होता. तर आता आम्ही घरी जातो. काही खाऊन पिऊन तर सगळं झालेलं आहे. आणि निघेपर्यंत इथं वाजले होते 9 आणि थंडी पण भरपूर होती. तर असा होता आजचा फुल डेचा ब्लॉग. तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.